या राजू शेट्टी बोलतायत। HNDची ट्रस्टची जमीन जी आहे 3.5 एकर, त्याच्यावर ब्युरेशर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे चिकोडीची, त्या सोसायटीनं 50 कोटी रुपयाचं तारण कर्ज दिलेलं होतं आणि बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं 20 कोटी रुपयाचं तारण कर्ज दिलेलं होतं। त्या संदर्भात आम्ही आक्षेप घेतला। या दोन्ही संस्था चालकांशी संपर्क साधला आणि त्यांना इशारा दिला की देवाला घाण ठेवून तुम्ही जर कर्ज देणार असाल तर तुमच्याकडे बघून घ्यावं लागेल असं म्हटल्यानंतर दोघं वेळीच सावध झाले आणि दोघांनी मॉर्गेज रद्द केलं। पण या सगळ्या व्यवहारामध्ये राजकीय देखील घडामोडी घडत आहेत असं बोललं जाते, कारण गोखलेंनी सकाळी 11 वाजता या व्यवहारातनं माघार घेत असल्याचा मेल केलेला होता, तो धंगेकरांनी तुम्हाला पाठवला, तुम्ही रात्री 11:30 वाजता त्याबाबतचा खुलासा केला। कदाचित असू शकतं, कारण मी काल दिवसभर पुण्यातच होतो। मला सुद्धा रात्री 10:30 वाजता मुरलीधर मोहोळनी ते पत्र पाठवलं, त्या पत्राचं स्क्रीनशॉट पाठवलं। त्यावेळी कळालं की सकाळी 11 वाजता त्यांनी अशा पद्धतीनं इच्छा व्यक्त केली आहे। पण दरम्यानच्या काळामध्ये अजूनही HNDचे ट्रस्टी काही बोलायला तयार नाहीत। ते जोपर्यंत म्हणणार नाहीत की हा व्यवहार आम्ही रद्द करणार आहोत, अर्थात ते जर व्यवहार रद्द होणार नसेल तर आज देशभरामध्ये सगळीकडे निदर्शनं ही होणार आहेतच। आत्ताच माझ्याकडे बातमी आली की संभाजीनगरमध्ये फार मोठा मोर्चा निघालेला, असं देशभर सगळीकडे मोर्चे निदर्शनं ही होणारच। 30 तारखेपर्यंत याच्या प्रॉपर्टीवर जर का HNDचं नाव लागलं नाही तर 1 तारखेपासून आचार्य गुप्तनंदीजी महाराज त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। आमरण उपोषण त्यांचं सुरू झालं तर आम्ही या ट्रस्टींच्या दारात जाऊन बसणार आहोत, कारण यांना कशासाठी पैसे पाहिजे झालेत। एका मोठ्या उद्योगपतीशी संबंधित असणारे हे सगळे वारसदार आहेत आणि त्यांना या विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणून देशोधडीला लावून हा पैसा कमवायचा आहे का, हे आम्ही निश्चितच त्यांना त्यांच्या घरात जाऊन विचारू। मोहळांच्यावर या प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप झाले, तुमच्या मनातले गैरसमज दूर झाले? जोपर्यंत HND ट्रस्टचं नाव त्या प्रॉपर्टीला लागत नाही तोपर्यंत आमच्या मनातल्या शंका फिटणार नाहीत। हे काय सगळं दिसतंय तेवढं सरळ नाही आहे। काल जी काय बैठक झाली त्यामध्ये ही देखील याची चर्चा झाली की वारंवार नांदणी मठाचा विषय असेल, जैन मंदिर पाडल्याचा विषय असेल, कुठतरी समाजाला टार्गेट केलं जाते आणि या संदर्भात पंतप्रधानांची भेट व्हावी किंवा त्या संदर्भात काही चर्चा कालच्या नंतर काही झाली आहे? देशभरातल्या जैन समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांचे 86 संघटनांचे आणि संस्थांचे प्रतिनिधी काल उपस्थित होते आणि त्याची एक व्यापक चर्चा झाली। काही गुजरातमध्ये जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राचा विषय आहे, शिखरजी तीर्थक्षेत्राचा विषय, गिरनार हे गुजरातमधलं तीर्थक्षेत्र आहे, शिखरजी हे झारखंडमधलं तीर्थक्षेत्र आहे, त्याचबरोबर विलेपार्लेचं मंदिर असेल, नांदणी मठ असेल किंवा आता HND बोर्डिंग असेल, अशा पद्धतीनं जर का हे शांतताप्रिय समाज आहे म्हणून दांडगावा करून कुणी जर काही हे होत असेल तर याच्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे। आणि बहुसंख्य जैन समाजातले लोक हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत, त्यांनी आता डोळं उघडले पाहिजेत। असा आंधळेपणा आणि एवढं करून सुद्धा जो पक्ष देव धर्म आणि देशासाठी काम करतो असा त्यांचा दावा आहे, ते जर अशा पद्धतीनं जैन समाज तर हा अल्प नव्हे तर अत्यल्प संख्याक आहे आणि त्यांना जर त्रास देत असेल, जर हे तथाकथित जे धनिक आहे त्या समाजातले त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे। या संदर्भातली चर्चा सखोल अशी काल झालेली आहे। या लढ्याचं श्रेय आहे ते धनगेकरांनी पुणेकरांना, विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला सुद्धा दिलेलं आहे। धनगेकरांचं अगदी बरोबर आहे, 100% पुणेकर या जैन समुदायाच्या मागे राहिले, कारण पुण्यामध्ये जो मोर्चा निघाला होता त्यावेळी केवळ जैन धर्मीय नव्हते तर इतर सुद्धा होते, कारण पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून जे गोरगरीब विद्यार्थी येऊन शिकत होते, केवळ बोर्डिंगमध्ये सोय होते म्हणून वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेली होती आणि त्यांना अचानक 1 जूनपासून तुम्ही आता इथं राहायचं नाही असं सांगितलं गेलं। या 250 बेसहारा झालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून
पुणेकर एकवटले आणि त्यांनी खंबीरपणानं या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, पाठीशी घातले. त्या मोर्चामध्ये सगळे पुणेकर, पुण्यातल्या सगळ्या सामाजिक संघटना सहभागी झालेल्या होत्या आणि पुणेकरांचं ही जी भूमिका आहे ते आम्ही विसरू शकत नाही. साहेब, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय गेल्या 4 दिवसापासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. कारखाने सुरू होणार होते, मात्र आता हा साखर हंगाम एकूणच लांबेल असं चित्र निर्माण झालेलं आहे. वर्षाला आमच्या नावानं बोंब मारली जाते की स्वाभिमानीमुळे हंगाम लांबला. आता पावसामुळे एकदा बोंब मारा म्हणावं, पावसामुळे हंगाम लांबला. पण आम्ही सांगितलेलं आहे 3751 रुपयाची मागणी केलेली आहे आणि जे काय बोलायचं ते 10 तारखेपर्यंत बोला. 10 तारखेपर्यंत नंतर आम्ही मैदानात आहोतच. बहुतांशी कारखान्यांनी जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.